उच्छिल येथील होत असलेला माती उपसा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून त्या पाठीमागे व्यावसायिक दृष्टिकोन असल्याचा आरोप उच्छिल येथील ग्रामस्थांकडून करण्यात येतो आहे। येथील होत असलेला माती उपशाला ग्रामस्थांचा तसेच युवकांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये विरोध असताना देखील विरोधाला न जुमानता माती उपसा सुरू असल्यानं ग्रामपंचायतच्या कारभारावर या निमित्ताने शंका मात्र व्यक्त केली जाते आहे। आम्ही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे। शिवजन्मभूमी टाइम्स, उच्छिल, जुन्नर। नमस्कार, मी कुंदन बगाड। मी आमच्या धरणामध्ये गाळ उपसा चालू आहे। गाव कोणतं? उच्छिल। बरं, उच्छिल धरणामध्ये गाळ उपसा चालू आहे। उच्छिल धरणामध्ये जो गाळ उपसा चालू आहे तो कशा पद्धतीने ठराव पाठपुरावा केला आहे सरपंचांनी, यासाठी आम्ही माहिती घ्यायला गेलो। तर आम्ही त्यांना अर्ज दिला। अर्ज दिल्यानंतर त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही, कोणताही जीआर दाखवला नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना म्हणलं मग तुम्ही मीटिंग घ्या। मग त्या मीटिंग मध्ये पण त्यांनी काय आम्हाला सांगितलं नाही मागच्या मीटिंग मध्ये। तर त्यांनी आज ग्रामसभा लावली। तर आमच्या धरणातली माती उपसा चालू आहे ती आमच्या शेतात गावामध्ये न पडता बाहेर गावी चाललेली आहे। त्या संदर्भात आम्ही त्यांना विचारलं गेलं तर हे लिगली का अनलिगली आहे? तर ते म्हणले लिगली चालू आहे। तर लिगली आहे चालू आहे तर हे गावाच्या बाहेर माती चालली ती कशा पद्धतीने लिगली आहे म्हणलं नाही का, त्यांना विचारलं गेलं तर ते म्हणतात त्यांनी तिकडून प्रोसेस केली आहे, त्यांनी तिकडून ठराव आणलेले, त्यामुळे ही माती बाहेर चालू जाऊ शकते। आणि असं आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही शांत झालो। हे लिगली आहे म्हणल्यावरती आम्ही काहीच बोललो नाही। तर हे आम्ही नंतर माहिती काढल्यानंतर आम्हाला असं कळलं गेलं की हे अनलिगली माती बाहेर गावी चाललेली आहे। असं समजल्यानंतर आम्ही आज त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला भाषा म्हणजे वेगळीच काय केली। म्हणजे ते बोलले हे जीआर नुसार झाले। बरं, जीआर काय सांगतोय? कोणी भाषा वेगळी केली तुम्हाला? सरपंचांनी। ते आमच्यावरती वरूनच सांगत होते ते नाही का। जीआर काय सांगतोय? जी गाळ उपसा माती आहे ती गावात न टाकता आपलं गावात टाकता, बाहेर गावी न टाकता ती गावातल्या गावात तिन्ही गावामध्ये पडली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी जीआर मध्ये कोणत्या गावात? उच्छिल, काजळे, शिवली। नाही, ज्या शेतकऱ्याला हवी असेल त्यांनी त्याचं डंपर म्हणा, ट्रॅक्टर म्हणा घेऊन जायचं, तिथून भरून आणायची ना। हा, भरून। पण त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला दिवसाला 20 ब्रश माती दिली जाईल। पहिल्या दिवशी मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये सांगितलं आम्हाला तुम्हाला 20 ब्रश माती दिली जाईल आणि इतर व्यतिरिक्त माती ती आम्ही नेऊ शकतो। मग त्याच्यामुळे आम्हाला आवडलं, त्यांनी टेंडर घेतलेले, त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही टेंडर घेतलेले, तर आम्ही त्याच्या पुढे काय बोलणार आहे? टेंडर घेतलं म्हणजे आमचं रूलच नाही राहिला। ते आता आम्हाला नंतर कळलं गेले का तुम्ही किती पण माती नेऊ शकता शेतकऱ्याला, म्हणजे जेवढी लागती नाही का, जेवढा जीआर नुसार आहे त्याप्रमाणे तुम्ही माती घेऊन जाऊ शकता। तर आता असं सांगितलं तुम्ही तुमच्या गाड्या घेऊन या। आणि पहिल्या दिवशी आम्हाला सांगितलं गेलं का आम्ही 2200 रुपये ब्रश, 2200 रुपये गाडीने तुम्हाला तुम्ही शेतामध्ये माती टाकणार। कोण म्हणलं असं? जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी असं आम्हाला सांगितलं। ते आम्हाला त्याचे नाव नाही माहिती, पण जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते आम्हाला सरपंचांनी असं सांगितलं का तुम्ही 2200 रुपयांनी माती टाकू शकता। एवढीच माहिती आम्हाला कळली। नंतर आज ही माहिती कळली गेली की तुम्ही तुमच्या पद्धतीने माती भरून, म्हणजे जे फोकलँड चालू आहे, जेसीबी चालू, त्यांच्यातून आम्ही मोफत भरून देणार। तुम्ही तुमच्या पद्धतीने ती माती घेऊन जाऊ शकता। हे आज आम्हाला असं कळलं गेले। माती मोफतच असते ना? हो, माती मोफतच आहे, पण आपल्या न्यायाचा करता हा शेतकऱ्याचा आहे। शेतकरी ज्याच्या पद्धतीने तो नेऊ शकतो अशी आमची मागणी। ठीक आहे, तुमचा आक्षेप काय? तुम्हाला देत नाही का ती माती? माती देतात ते, मग माती देतात ते, पण त्यांनी आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही 2200 रुपयांनी आम्ही तुम्हाला गाड्या खाली करतो ना, तर तुम्ही ट्रॅक्टर घेऊन या। तर शेतकऱ्यांना वाटलं आता 2200 रुपये रेट म्हणलं कोण माती नेणार ना? गरीब शेतकरी इकडे आमच्या भागामध्ये, आदिवासी समाज आणि शेतकरी सगळे गरीब आहेत। तर त्या आज सांगितल्यामुळे कोणी मागणी करायला गेलं नाही, पण आज कळते की तुम्ही तुमच्या पद्धतीने गाड्या आणू शकता, ट्रॅक्टर आणू शकता, माती नेऊ शकता असं आम्हाला आज सांगितलं गेलेलं। तुम्ही तुमच्या गाड्या न्या आणि माती भरून आणा ना। ते आम्ही आता ते करणार आहेत। ते ग्रामपंचायत सदस्य हे तुमच्याशी बोलतील, त्यांना पाठपुरावा केला, त्यांनी कसं काय केलं त्यांना विचारण्यात आले का ते तुम्ही त्यांना विचारू शकता। नमस्कार, आपला परिचय? नमस्कार, राहू दे आता, राहू दे, काय बोला खिशत ठेव वरती, असं वर करायला लागलं तर बोला। आपला परिचय? मी शंकर बाळू आडारी, ग्रामपंचायत सदस्य। बरं, आता ही जी माती प्रकरणावर एवढं रणकंदन चालू आहे, एवढा विवाद चालू आहे, काय नेमकी त्याच्या मागचं तथ्य काय? तथ्य आम्हाला पण सांगण्यात नाही आले काय, म्हणजे नक्की। तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे ना? मग सरकार तुम्हाला विश्वासात नाही घेत का? नाही, विश्वासात विषय नाही, आम्हाला माहितीच नाही विषय काय। मग तुम्ही त्यांना विचारायचं ना की काय चाललंय नेमकी याची प्रक्रिया? विचारलं आता, म्हणजे सध्या काम चालू झाल्यावर आम्हाला कळलं की असा विषय। आम्ही विचारला असता, आम्हाला काही लिगली डॉक्युमेंट वगैरे काही दाखवलं नाही, फक्त आम्हाला तोंडी सांगितलं। तोंडी असं वैध नाही ना। मग तुम्ही मागणी करा, माहिती काय करा, अर्ज करा, अर्ज द्या। अर्ज केलाय,
माहिती मागवली मी, माहिती कळल्यावर मला सांगा. तुमचा आक्षेप काय आहे सगळ्यावर? आक्षेप काय नाही, आमचं पूर्ण लिगली माहिती आम्हाला कळली नाही. म्हणजे सरपंच माहिती लपवतात? नाही, सरपंच माहिती लपवलं नाही, त्यांनी दिली तोंडी सांगितलं नाही, लिगली माहिती दिली नाही. म्हणजे त्यांनी डॉक्युमेंटली तुम्ही अर्ज करा, अर्ज केल्यानंतर ते माहिती देतील ना. हो हे सदस्य पण सदस्य असताना सुद्धा मागणी करणे कितपत योग्य आहे? हा, मग आता ते सरपंचांना पण त्यांना विश्वासात घेऊन हे होत नाही. ठीक आहे, आम्ही सरपंचांना ते गोष्ट हा. विचारणार ना.